नमस्कार. बांबू प्रोडक्टच्या व्हिडिओनंतर आज फार दिवसातनं आपण भेटतो आहे. लास्ट टाईम आपण जसं बघितलं होतं की बांबूची लागवड वाढवावी यासाठी आपण बांबूपासून काही वस्तू बनवण्याचा उपक्रम सुरू केला होता, ज्यामध्ये बांबू स्पीकर, हळदी कुंकवाचा करंडा, टिश्यू होल्डर, त्याचबरोबर पेन स्टँड आणि टोपली अशा बऱ्याच वस्तू आपण पाहिल्या असतील. त्याचसोबत ट्रेसुद्धा आहे आणि आपण एक बांबूपासून ट्रॉफी बनवण्याचा हा पहिलाच उपक्रम आपल्या आजूबाजूला केला आहे. आपल्याकडे भरपूर साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ट्रॉफीज लागत असतात, तर आपण त्यामध्ये पण काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही फर्स्ट टाईम एक केलेली आहे, पण अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतील. त्याचबरोबर आपण बांबू ज्वेलरीचे पण माझ्याकडनं व्हिडिओच्या माध्यमातून फोटोज पाहिले असतील. असे काही प्रॉडक्ट आपण बनवतो आहे आणि याचसोबत आपल्याला प्रत्येक घरामध्ये लागणारी, जसं फक्त एकच नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6 ज्या गोष्टी लागतात, म्हणजे आत्ता येणारा सीझन रक्षाबंधन, तर रक्षाबंधनसाठी लागणाऱ्या या गोष्टीसुद्धा आपण नेहमी बनवणाऱ्या हँडमेड राखीबरोबर बांबूच्या राखीसुद्धा तयार केलेल्या आहेत. आणि जर पाहिलं तर यावर वारली पेंटिंग सुंदर प्रकारे केलेली आहे. त्याचा कलर आणि हे बऱ्यापैकी सुंदर दिसते. त्याबरोबर ही एक नाजूक डिझाईन आहे. हे एक राऊंड वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला राखी इथे पाहायला मिळेल. आणि हे आपलं फुलपाखराची राखी आहे. त्याचबरोबर हा राऊंड शेप आहे. या राखीसोबत आपल्याला एखादं बी, जसं आता या राखीमध्ये बघितलं तर आपल्याला चंदनाचं बी उपलब्ध आहे. पुन्हा इतर राख्यांमध्ये आपल्याला वेलवर्गीय काही झाडं आहेत त्यांचं बी उपलब्ध आहे, त्यामध्ये ॲड केलेलं आहे. निसर्गाला पूरक अशी, त्याचबरोबर सुंदरशी फुलं इथे आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे बांबूच्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर हा छोटासा वॉल, म्हणजे नॉर्मली एक बांबूचा कलर, आपल्याला लाकडाचा कलर आहेच, पण जर कोणाला वेगवेगळ्या कलरमध्ये हव्या असतील तर यासुद्धा आपल्याला खूप छान कलरच्या राख्या आपल्याला इथे उपलब्ध आहेत. आणि त्यासुद्धा खूप सुंदर नाजूक अशा डिझाईनमध्ये आपल्याला इथे उपलब्ध होत आहेत. यामध्ये सुद्धा बरेच कलर्स वगैरे आपल्याला उपलब्ध आहेत. कोणाला स्टार्स वगैरे हवे असतील तर तसे आपल्याला इथे राख्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जर कोणाला, बऱ्याच जणांना काही मोठ्या आणि काही वेगळ्या राख्या अवेलेबल असतात, तर मग ही गणपतीमध्ये राखी आहे. ही स्वस्तिकमध्ये बांबूच्या लाकडाचा वापर करून बनवलेली आहे. हे गोल आहे, ज्यावर सुद्धा वेगवेगळे फुलं बनवलेले आहेत. अजूनही वेगवेगळ्या राख्या बनवण्याचं आपलं काम सुरू आहे. त्यानंतर छोटीशी राखी हवी असते, ज्यावर दादा किंवा ओम किंवा एखादं फूल, स्वस्तिक असं जर काही हवं असेल तर अशासुद्धा प्रकारच्या राख्या आपण बनवायला घेतल्या आहेत. त्याचबरोबर असं सुद्धा काही वेगळं डिझाईन आपल्याला बांबूमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळेल. मोतीमध्ये किंवा मग वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या मोतीच्या शेडमध्ये वगैरे किंवा टिकल्यांमध्ये आपल्याला इथे बांबूची ज्वेलरी राखी पाहायला मिळते. त्याचबरोबर छोट्या मुलांसाठी लागणाऱ्या ज्या मोटू पतलू आहेत, पुन्हा कृष्णा, भीम वगैरे अशा आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला राख्या इथे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला हव्या असतील ज्या हँडमेड राखी आहेत, ही सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. मोतीमध्ये मला लास्ट मंथमध्ये खूप चांगलं, लास्ट इयरमध्ये मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता की ताई तुमच्याकडे ज्या राख्या आहेत त्या अतिशय नाजूक आणि सुंदर आहेत, ज्या मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही. सो त्यामुळे मी नाजूक डिझाईनसुद्धा आणि अगदी रिजनेबल रेंजमध्ये बनवलेली आहे. ही सुद्धा बांबूची वेगळ्या डिझाईनमध्ये राखी आहे. त्याचनंतर कोणाला जर मोठी हवी असली तर मोठी, आणि नाजूक हवी असली तर नाजूकसुद्धा राखी आपल्याकडे अवेलेबल आहे. हे पण अगदी सुंदर डिझाईन्स आहेत. या फोटोमध्ये पॅकमध्ये आपल्याला नीट दिसत नसतील तर आपल्याला सेपरेट एक व्हिडिओसुद्धा ह्याचा पाहायला मिळेल. त्याचनंतर ज्या राखीला लास्ट टाईम खूप सुंदर रिस्पॉन्स मला आपल्याकडनं मिळाला होता, जसं की क्रिस्टलमध्ये हल्ली खूप जणांना खूप नाजूक राखी हवी असते, तर अशा नाजूक राख्या बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अगदी
छान दिसते, हाताला सुद्धा खूप सुंदर दिसेल. ज्याप्रमाणे मागच्या वेळी मला स्टॉलला लोकांनी सांगितलं होतं आम्हाला अशा अशा राख्या हव्यात, त्या पद्धतीच्या राख्या मी आणि वेगवेगळ्या कलरमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडीशी लॉंग हवी असेल, मोठी हवी असेल तर अशामध्ये पण आणि 2 कलरमध्ये आपण ह्याला बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही भरपूर वेळ आहे आपल्याकडे. जर आपण कुठली डिझाईन सजेस्ट केली तर तशा पद्धतीच्या ही जर आम्हाला शक्य असेल तर आम्ही त्या बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हे सुद्धा अगदी छान सुंदर नाजूक, सध्या नाजूकची फॅशन सुरू आहे, तर त्यासाठी आपल्याला या नाजूक राख्या वेगवेगळ्या कलरमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी रिजनेबल रेटमध्ये राखी अवेलेबल आहे आपल्याला. अजून एक लास्ट इयर मला लोकांचा रिस्पॉन्स आला होता की ताई आम्हाला 15-15, 20-20 राख्या मुलांना शाळेसाठी लागतात, तर बाजारामध्ये 10च्या पुढेच राखी स्टार्ट आहे, तर आम्हाला काही कमीमध्ये राख्या मिळू शकतील का? म्हणजे मी स्वतः बनवते त्यामुळे. सो त्यासाठी सुद्धा मी 5 रुपयापासनं किंवा 10 रुपयाला 3 अशा राख्या बनवायला घेतल्यात. 5 रुपयापासनं आपल्याला मुलांसाठी ज्या जास्त प्रमाणात राख्या लागतात किंवा अगदी नाजूक देवासाठी वगैरे राखी हवी असते, तर अशा राख्यासुद्धा आपल्याला इथे माझ्याकडे पाहायला मिळतील. दिसायला खूप छान सुंदर दिसणाऱ्या या राख्या आहेत. ही सुद्धा मोतीमध्ये एक अतिशय छान दिसणारी डिझाईन्स आहे. सोबत देवासाठी वगैरे लागणारी छोटी राखी जर आपल्याला हवी असेल तर अशा राख्यासुद्धा आपल्याला माझ्या शॉपमध्ये किंवा स्टॉलवर आपल्याला उपलब्ध राहतील. अजूनही नवनवीन डिझाईन बनवण्याचं काम आपलं सुरू आहे. सो कोणाला राखी लागली तर माझा नंबर मी खाली देत आहे, त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यालाच मी दुसरा एक व्हिडिओ अटॅच करते ज्यामध्ये राखीचे प्रॉपर फोटो असतील. सो राखीचं गिफ्ट जरी लागलं मोतीमध्ये छोट्याशा माळा तर आपण आवर्जून कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर पुढे शेअर करत आहे. थँक्यू व्हेरी मच.